मी अमित तुमचं स्वागत करतो माझ्या आजच्या नवीन मोठं ब्लॉगमध्ये. तर तुम्ही कालची माझी व्हिडिओ बघितला असाल, GoPro 10ची मी रिव्ह्यू टाकली होती. तर आज व्हिडिओ बनवण्याचं कारण हे आहे की GoPro 10 2024मध्ये GoPro 10 घेतला पाहिजे की नाही, आणि GoPro 10 मध्ये असे काय फीचर्स आहेत. एक मिनिट, टॅक्सी जाणार. तर आता मी आलो तर सायनला, थोडं सायनला माझं काम होतं, त्याचं काम झालेलं आहे. म्हणजे मी दुपारी चाललो आहे आणि आता मी चाललो आहे परत रिटर्न घरी चाललो आहे मी. तर आता बोललो एक ब्लॉग बनवूया. तर आता मी तो ब्लॉग बनवतो आहे. तर आपला ब्लॉगचं टॉपिक असं होतं की 2024मध्ये हिरो 10 घेतला पाहिजे की नाही, आणि 2024मध्ये त्याची किती प्राईस चालू आहे GoPro 10ची, आज आपण हे बघणार आहे. तो तुम्हाला व्हिडिओ खूप हेल्पफुल राहील. तर सध्या GoPro 10ची इंडियामध्ये प्राईस ही 26,000 आहे. 26,000 चालू आहे GoProमध्ये. क्रोमामध्ये वगैरे तुम्ही घेतलात तर, कारण मी पण माझा GoPro क्रोमामध्ये घेतला होता. गोरिल्ला स्टिक पण असायची, पण आता ती पण नाही भेटत. आपल्याला इथून लेफ्ट घ्यायचं, हायवेला जायचं आहे. तर तुम्हाला GoPro 10साठी तुम्हाला मीडियम मोड किंवा मायक्रोमीटर कंटिन्यू लागतं CCTVला सायनला. तर आपण चाललं पाहिजे घरी. अरे सिग्नल असतंच असतं यार थोडा. तर GoPro 10ची प्राईस सध्या तुम्हाला सांगितली मी किती आहे ती इंडियामध्ये. आणि GoPro 10 आणि जर तुम्हाला GoPro 10 किंवा 11ची प्राईस पण जास्त नाही आहे. तुम्ही इथं आहे तुम्हाला घेण्यासाठी असं वाटणार नाही की तुमचे पैसे वाया गेले GoPro 10 घेतल्यानंतर. कारण मी जो GoProचा वापरतोय 10, त्या माझ्या एक्सपिरियन्सने तुम्हाला मी सांगतोय. सुपर, त्यामध्ये खूप असे म्हणजे सुपर व्हिडिओचा खूप क्लास आहे. पहिली गोष्ट म्हणजे मला जो पाहिजे होता अँगल तो मला त्यामध्ये भेटून गेला GoPro 10मध्ये. आणि रिजनेबल प्राईसमध्ये तुम्हाला हा GoPro 10 भेटतो आहे. तर त्याचा काही इश्यू नाही. प्लस तुम्हाला भरपूर ॲक्टिव्हिटीज वगैरे भेटत आहेत, फीचर्स भेटत आहेत, मोड वगैरे भेटत आहेत. अरे यार, ट्राफिक, संध्याकाळचा ट्राफिकच होतं यार जास्त. एकदा GoPro वगैरे यूज नाही केलं तुम्हाला बाकीचे GoProची मध्ये काय एवढं हे नाही, पण मी GoPro 10 यूज करतोय. तुम्हाला GoPro 10 म्हणजे तुम्ही 2024मध्ये GoPro 10 घेऊ शकता. आणि GoPro 10 घेतला असेल तुम्हाला काही लॉस वगैरे असं काही नाही त्याचं. आपण आलं आता माटुंगा ब्रिजला. आपल्याला माटुंगा ब्रिज मारायचा आहे हा. सध्या माझ्या व्हिडिओला व्ह्यू वगैरे जात नाहीत, कारण मी खूप स्टॉप केलं आहे. आणि मला जर कुठं जायलाही भेटत नाही बाहेर जॉबमध्ये वगैरे एक लॉंग राईड काढण्यासाठी. तो विचार चालू आहे माझा लॉंग राईड काढण्याचाही. आणि 2-3 ठिकाणी एक्सप्लोर पण करायचं आहे मला. तर ते पण मला टाईम नाही यार. जॉब आणि यूट्यूब दोन्ही हँडल नाही करू शकत, तर एकच करू शकतो. आणि माझी अशी जॉब आहे की त्यामध्ये मला एक पण हॉलिडेज वगैरे काय नसतात, नाही नॅशनल हॉलिडेज नाही हॉलिडेज. तर कंटिन्यू मला जॉब करायचीच आहे त्यामध्ये. तो एक नुकसान झाला माझा. त्यामुळे मला यूट्यूबवरती लक्ष देता येत नाही आणि मला कुठे जाता येत नाही त्यासाठी. बाकी तुम्ही माझ्या मीडिया मोडचा साऊंड वगैरे तुम्हाला काल माझ्या व्हिडिओमध्ये दिसलं असेल. यूट्यूबला जी व्हिडिओ होती त्यामुळे तुम्हाला मीडिया मोडचा साऊंड भेटला असेल. आणि GoProची व्हिडिओ क्वालिटी पण तुम्हाला दिसली असेल कशी आहे काय आहे ती. बाकी सुपर रिव्ह्यू अँगल वगैरे पण तुम्हाला दिसलं असणार. बॅकग्राऊंड नॉईज खूप येतो आहे कारण मी माईक नाही कनेक्ट केलेला. GoProचा माईकनीच मी मीडिया मोडच्या माईकनीच मी तुम्हाला व्हिडिओ शूट केली होती काल. त्यामुळे तुम्हाला दिसलं असेल की बॅकग्राऊंड नॉईज वगैरे येतो आहे खूप. एक वस्तू घेतलं की एक वस्तू काय ना काय प्रॉब्लेम येतो होता माझ्या याच्यामध्ये. जेव्हा मी ॲक्शन कॅमेरा घेतला तेव्हा मला वाईल्ड अँगल भेटत नव्हता. आणि जेव्हा मी म्हणजे जेव्हा माझ्या OnePlusनी व्हिडिओ शूट करत होतो मोबाईलनी, तेव्हा पण विंड नॉईज वगैरे खूप येत होता. त्यामुळे मी कॅमेरा घेतला GoPro. आणि आता GoPro घेतला तर माझा माईक खराब झाला. म्हणजे एक ना एक प्रॉब्लेम काही ना काही येतच आहे. बघू आपण सगळे प्रॉब्लेम फेस करू आणि आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणू.
मी ट्राय करतो आहे की मी कंटिन्युअसली व्हिडिओ टाकीन करून. तो इलेक्ट्रिक स्कूटी काय इलेक्ट्रिक स्कूटी आणि पण ती यार जी पेट्रोलच्या गाडीमध्ये जी पॉवर आहे ना गोष्ट आहे ना ती इलेक्ट्रिक स्कूटीमध्ये नाही. की तुम्हाला GoPro 10ची रिव्ह्यू व्हिडिओमध्ये समजलं असेल की तुम्ही व्हिडिओ क्वालिटी सुपर रिव्ह्यू त्यानंतर साऊंड त्याचं मीडिया मोडचं साऊंड तुम्ही बघितलं असाल. मीडिया मोडची पण एक फेवरेट व्हिडिओ बनवणार आहे मी साऊंडवरून. सो आपण आता आलो परेलला हिंदमाताला आलो आहे आपण. हिंदमाताला बाकी माझ्या मते तर GoPro सगळ्यात बेस्ट आहे माझ्यामध्ये. GoPro ना GoPro 10 हा आजच्या टायमिंगमध्ये तुम्हाला रिजनेबल प्राईसमध्ये पाहिजे असेल तर GoPro 10 बेस्ट आहे. सुपर रिव्ह्यू वगैरे त्याचे अँगल्स वगैरे खूप म्हणजे भारी आहे. बॅटरी बॅकअप पण चांगलं आहे त्याचं. तर मी माझ्या एक्सपिरियन्सनुसार मी सांगेन की तुम्ही GoPro 10च घ्या. जर तुम्हाला रिजनेबल प्राईसमध्ये जर कुठला ॲक्शन कॅमेरा पाहिजे असेल तर मी सांगेन तुम्ही GoPro 10 घ्या. GoPro 9 आता डिस्पॅच झाला तर तुम्हाला सेकंड हँड भेटला OLXवर तर तुम्हाला तो भेटून जाईल. जर सेकंड हँड वगैरे भेटत असेल तर तुम्ही तो घेऊ शकता. पण ऑनलाईन वगैरे शॉपिंगमध्ये तुम्हाला नाही स्वतः सध्या नाहीच भेटत. तर जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि माझ्या चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण आता आलो आहे घरी. तर चलो बाकी बाय. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटू. चला बाय. ए चहाच घेऊन फिरत बस. चहाच घेऊन फिर.